मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे नीट. आता तरी नीट होईल काय? नीट जी NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे ती 12वी नंतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देश पातळीवर एक परीक्षा घेते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी देश पातळीवर एक परीक्षा घेते जी MCQ स्वरूपाची असते. 720 मार्कांची परीक्षा, 180 प्रश्न, 180 मधले 90 बायोलॉजीचे प्रश्न, जीवशास्त्राचे प्रश्न आणि 90 45 रसायनशास्त्र, 45 भौतिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री. 4 मार्काला एका बरोबर प्रश्नाला 4 मार्क. आणि जर प्रश्न उत्तर चुकीचं असेल तर -2 मार्क म्हणजे निगेटिव्ह मार्किंग पद्धती या पद्धतीनं घेतली जाते. गेली 10 वर्षे ही परीक्षा घेतली जाते. ती परीक्षा सध्या गाजलेली आहे पेपर फुटीमुळेच. मुळातच शैक्षणिक जी पद्धती आहे याचा घात कडेलोट गेली अनेक वर्ष. हे आता पुष्कळ मीडिया ट्रायल चालू आहेत की मोदी आले म्हणून असंच झालं, मोदींमुळे अमुक झालं, असं काही नाहीये. हे अगदी अनेक वर्ष, त्याचे या कित्येक वर्ष अगोदर 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये ग्रामीण भागातली मुलं बोर्डात येण्याचं प्रमाण अगदी अत्यल्प, हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मुलं. त्यावेळेस पहिले 30 क्रमांक SSC बोर्डामध्ये पहिले 30 क्रमांक काढले जायचे आमच्या वेळेस. पहिल्या क्रमांकाला मार्क किती असायचे 10वीला? 92 किंवा 93%. 12वीला सुद्धा 92 किंवा 93%, यापेक्षा जास्त मार्क नाही. आणि मग 92%, 92.60, 92.39, त्या 92.39 वर आणखीन 10 विद्यार्थी, असे साधारणतः 105 विद्यार्थ्यांची यादी ही वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध व्हायची. आणि मग पुढे त्या मुलांचे सत्कार चालायचे 10वी नंतर. आता काय झालंय? आता 100% मार्काची 100-200 मुलं महाराष्ट्रामध्ये. विभाग आहेत त्याचे: पुणे विभाग, कोकण विभाग, अहिल्यानगर विभाग, औरंगाबाद, कोल्हापूर विभाग, मुंबई विभाग. एकूण रिझल्ट किती? 98%, 99%. कित्येक शाळांचे निकाल 100%. आणि 100% मार्काची 100-200 मुलं 99% मार्काचे म्हणजे 90% हा मुलगा निर्बुद्ध आम्ही समजायला लागलो आता. अशी परिस्थिती आहे की त्या मुलाचे 90% मार्क, आणि काका हा गॅप पेढा म्हणले की बाबा तुला 90% पडले कसे, हा मनातल्या मनात येणारा प्रश्न आहे. मराठी सारख्या विषयामध्ये ज्याला ह्रस्व, दीर्घ, अनुस्वार, उद्गारवाचक चिन्ह, अर्धविराम, स्वल्पविराम काहीच चुकू शकत नाही. मग हा विद्यार्थी परीक्षा देतोय की कॉम्प्युटर परीक्षा देतोय? SSC बोर्डाचे पेपर तपासणाऱ्यांनी सुद्धा याच्यावर चिंतन आणि मनन केलं पाहिजे आणि त्याचे रिझल्ट दिसले पाहिजेत. बेस्ट ऑफ 5 धरा. अगदी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मराठी विषय त्याच्यात आहे, इंग्लिश विषय आहे, निबंध लिहा. मग काही निबंधाचा विषय परमनंट ठरलेला आहे का? माझी शाळा लिहा, माझ्या शाळेवर निबंध. माझी कौलारू शाळा आहे, वाटेतून वेड्या वाकड्या वळणाच्या वाटेने आम्ही शाळेमध्ये रोज जातो. खांद्यावर आमच्या दप्तर असते, पायामध्ये आमच्या बूट असतात, वाटेमध्ये झुळझुळ वाहणारा झरा आम्हाला लागतो. हा निबंध सगळ्या महाराष्ट्रानं पाठच केलेला आहे का? एकच निबंध की ज्याच्यामध्ये त्या मुलाचं ह्रस्व, दीर्घ, अनुस्वार, उद्गारवाचक चिन्ह काहीच चुकत नाही. मराठीला 100 पैकी 100 मार्क, हिंदीला 100 पैकी 100 मार्क. आमच्या काळामध्ये हिंदी, संस्कृत हा स्कोरिंगसाठी सब्जेक्ट निवडला जायचा, पण किती मार्क पडायचे? 90, 92. त्याच्यामुळे तो मुलगा एकदम 85-87% पर्यंत पोहोचायचा. आणि जे हिंदी विषय घेतले आहेत ती मुलं 80-82, मी 80% होतो, अशाच लेव्हलला असायचे. 75% वगैरे म्हणजे खूप हुशार मुलं समजली जायची. आता
90% जो बघावं तो किती मार्क्स 85%, याला 92%, त्याला 94%. त्याच्यामुळे काय झालंय की पुढे जाऊन आपला मुलगा हा डॉक्टरच होणार, आता काय प्रॉब्लेमच नाही. आता 95% मार्क म्हणजे किती झाले. आमच्या काळी वेळ लागला असतं 95%चा मार्क म्हटल्यानंतर, हत्तीवरून मिरवणुका काढल्या असत्या. हा काय प्रकार चाललाय, हा काय प्रकार चाललाय. मराठीला 100 पैकी 100, हिंदीला 100 पैकी 100, इंग्रजी 100 पैकी 100, काहीच चुकत नाही. ही शिक्षणाची चेष्टा आहे एक, कारण मराठी व्याकरण फार महत्वाचं आहे. मुलांना समानार्थी शब्द माहित नाही. एक जर मुलगा मला म्हटला, मला ते एनसीसी ला सर्टिफिकेट लागते, याच्यावर जरा स्टॅम्प मारा. म्हटलं स्टॅम्पला मराठीत काय म्हणतात. तो इकडं तिकडं 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 बघायला लागला. स्टॅम्पला त्याला शिक्का किंवा मुद्रा म्हणतात हे माहित नाही. मार्क किती होते, 95%. म्हणजे ह्या मुलांना काल, वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ याचे प्रकार, समानार्थी शब्द, छंद व्याकरणातले हे खरोखर माहिती आहे का? कारण त्यांच्या मराठी शब्दकोश मराठी माध्यमातून किंवा सेमी इंग्लिश ज्याला म्हणतो त्याच्यातून शिकणाऱ्या मुलांचा शब्द भांडार अत्यल्प आहे. आणि ही तुमची माझी सगळ्या समाजाची घोर फसवणूक आपण शिक्षकी पेशामध्ये राहून करतो, याची जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे. हे माझं प्रामाणिक मत आहे. माझे वडील स्वतः प्राचार्य होते, त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्राशी अगदी लहानपणापासून माझा अत्यंत जवळचा संबंध आलेला आहे. त्यामुळे हे जे काही चाललंय हे अगदी नीट मध्ये जे घोटाळे झालेत हे शेवटचं टोक झालं. त्याचं सुरुवातच इथून आहे. एसएससी बोर्ड, मुलं एसएससी बोर्ड सोडतायत, सीबीएसई बोर्ड, कारण बिहारला सीबीएसई पॅटर्न प्रमाणे पहिलीपासून शिकवलं जातं. खरं सांगायचं झालं तर आपलं एसएससी बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे हा सीबीएसई बोर्डापेक्षा नक्कीच अवघड आहे, नक्की अवघड आहे. पण सगळी मुलं एसएससी बोर्डाच्या, एचएससी बोर्डाच्या शाळा बंद पडायला लागल्या. जो पाहतोय तो प्रत्येक मग काळानुसार बदलायचं. मग प्रत्येक शाळेनं सीबीएसई बोर्ड म्हणजे सेमी इंग्लिश सुरू केलं, त्याच्याबरोबर एसएससी बोर्डाला जोडून सीबीएसईची पण आम्ही अभ्यासक्रम घेतो. मग आमची शाळा कन्व्हर्ट झाली हळूहळू सीबीएसई मध्ये. हे प्रकार अगदी शिक्षणाच्या सुरुवातीपासून घडत आहेत. आणि नीटनं तर हैदोसच घातला. म्हणजे आमच्या काळामध्ये सुद्धा ग्रामीण भागातला विद्यार्थी, मी, माझी भावंड किंवा इतर विद्यार्थी सुद्धा आम्ही बघायचो. आत्ताची हे 100% मुलं बघितली याचा अर्थ सोडूनच द्या. पण त्या काळात सुद्धा फक्त शहरी भागातली मुलं, पुण्यातली मुलं, कोल्हापूर, सातारा, अशी काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलं घडतात. मला कुठल्या शाळा कॉलेजला नाव ठेवायचं नाहीये, पण ही शहरातच कसं काय होतंय. ग्रामीण भागामध्ये मुलांना काही लिहिता वाचता येत नाही. बरं, आपण तक्रार करू की तिथे शिक्षक चांगले नाहीत, असं कशावरून म्हणता तुम्ही. 10वीला काय शिक्षक म्हणजे काय असा डॉक्टरेट केलेला पाहिजे का? MA BEd शिक्षक लागतात, BA BEd असतील, व्हॉट एव्हर जे क्वालिफिकेशन आवश्यक आहे ते, ती शैक्षणिक पात्रता असणारे शिक्षक आहेत ना. आम्हाला एकाचकडे एक गणित शिकवणारे शिक्षक होते, इंग्रजी व्याकरण शिकवणारे माझे सर होते. ह्याच्यामध्ये कधी प्रॉब्लेम आला नाही. परंतु बोर्डाचे मार्क बघितले, कारण मग त्यावेळेस आमच्या वेळेचं कारण वेगळंच असायचं की मॉडरेटर म्हणे सगळेच शहरी भागातले असतात. काय व्हायचं गॉड नोज, ते परमेश्वराला माहिती. परंतु ग्रामीण भागातलं फारसे विद्यार्थी पुढे चमकल्याचं, म्हणजे 10वी-12वी मध्ये बोर्डात आल्याचं प्रमाण आमच्या काळापर्यंत अगदी अत्यल्प होत. हे त्रिवार सत्य आहे. या मेरिट लिस्ट ह्या काढून तपासू शकता. आत्ताच तर काय त्याच्यापेक्षा आणखीन वेगळं, लातूर पॅटर्न. म्हणजे 9वी मध्ये 10वीचं शिकवायचं, 10वीला असतानाच 11वी पूर्ण शिकून टाकायचं, 11वी मध्ये 12वीची अभ्यासक्रम पूर्ण करून डायरेक्ट 11वी-12वी नीटचा अभ्यासक्रम करायचा. आणि नीटचे पेपर ह्या
या वर्षीच्या नीट मध्ये मनीषा मांढरे, प्राध्यापिका मनीषा मांढरे, मॉडर्न महाविद्यालय पुणे, यांना काय मोदींनी सांगितलं पेपर फोडा म्हणून? का देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पेपर फोडा म्हणून? त्या मंत्र्यांना काय गरज आहे पेपर फोडा आणि हे फोडा सांगायची? ही तद्दन निर्लज्ज आणि नालायक मंडळी या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. कुठलेही मंत्री आणि हे भानगडीत पडणार नाही, पेपर फोडा आणि लीक करा. ही तद्दन भ्रष्ट, नीतिमत्ता शून्य, नालायक मंडळी या क्षेत्रामध्ये काम करतायत. यांना सीबीआयनं तातडीनं उचलून यांना जेलमध्ये आता आहेतच, पण यांचा बेल सुद्धा होता कामा नये. आणि न्यायालयानं सांगितलंय 10 वर्षाची शिक्षा आहे. यांना शिक्षा ही लागलीच पाहिजे आणि याचा फॉलोअप माझ्यासारख्या लोकांनी ठेवला पाहिजे. काय झालं? मीडिया, सोशल मीडिया इतकं पॉवरफुल आहे, तुम्ही आम्ही हे प्रश्न सारखे उपस्थित करायचे दरवर्षी. कुठपर्यंत आलंय मनीषा मांढरे केस? कुठपर्यंत आली आहे? हे PV कुलकर्णी केमिस्ट्रीचे प्राध्यापक, हे केस कुठपर्यंत आली आहे? मोठेगावकर आहेत लातूरचे, मोठेगावकर प्रसिद्ध क्लासेस, मोठेगावकरांचे गोडाऊन सारखे मोठे मोठे भली मोठी गोडाऊन्स आहेत. म्हणजे ते वर्ग झाले. गोडाऊन म्हणजे वर्ग, हजार हजार मुलं बसू शकतील एवढे मोठे हॉल, प्रचंड मोठे मोठे कूलर, तिकडे उन्हाळा तीव्र असतो, आणि LCD स्क्रीन, म्हणजे तो शिक्षक शेवटच्या रांगेतल्या मुलांना असा एवढा एवढासा दिसत असावा. शेकडो बेंच, 1000-1500 मुलं एका हॉलमध्ये, आणि ते केमिस्ट्री शिकवतात, फिजिक्स शिकवतात प्राध्यापक, आणि पेपर पण तुम्हाला मिळतो. त्यामुळं लातूर म्हणलं की गॅरंटेड 100 मुलं, 150-200 मुलं मेडिकलला, गव्हर्नमेंट मेडिकलला आहेतच आहेत, लातूर पॅटर्न प्रमाणे. हा लातूर पॅटर्न आहे. हा लातूर पॅटर्न सोपा झाला. आम्ही म्हणतोय की बाबा आमच्या खेडेगावांमधून, पुण्याकडून, इकडून तिकडून मुलं लातूरला काय जाऊन करतात? एवढं पालकांना एवढी खाज का आहे की लातूरला जाऊन मुलाला ठेवायचं? आई गेली लातूरला मुलाबरोबर, तिथं खोली भाड्यानं घ्या, तिथं जागा मिळणार. जसं त्या कोटाला टॉवरच्या टॉवर बिल्डिंग बांधल्या, आणि मग त्या कोटाच्या ॲलन क्ले इन्स्टिट्यूटनं सगळ्या देशभर ब्रँचेस सुरू केल्यानंतर ते सगळे टॉवर ॲलनच्या तिथले बांधलेले कोटाचे ओस पडले, आणि तिची मुलांची अति महत्वाकांक्षेमुळे आणि अति प्रेशरमुळे होणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं, आणि हीट भयंकर असते. तरी त्यांना एखाद्या कैद्यासारखी ट्रीटमेंट तिथं दिली गेली, आणि त्यामुळे ती बिल्डिंगच्या बिल्डिंग ओस पडल्यात त्या कोटाला. तसं त्या लातूरला खोली भाड्याने घेतली, आणि खोली भाड्याने घेऊन आई स्वयंपाक करून ठेवते, मुलगा क्लासला जातो, कॉलेजला जातो. हा काय प्रकार आहे? पुण्यासारख्या ठिकाणी सप महाविद्यालय, सर परशुराम भाऊ SP कॉलेज, प्रथितयश कॉलेज, गरवारे कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, जिथे 93% ऍडमिशन, 94% ऍडमिशन क्लोज होतात. आता कोणालाच गरज राहिलेली नाही त्या कॉलेजेसची. आता प्राध्यापक निवांत येतात, चहा कॉफी घेतात कॅन्टीन मध्ये, पेपर वाचतात, वर्तमानपत्र वाचतात, आणि घरी जातात, कारण वर्गात विद्यार्थी येतच नाहीत. जे विद्यार्थी आहेत ते सगळे क्लासला आहेत. आणि आता क्लासेसनच अशी कॉलेजेस काढलेली आहेत की त्यांचं आणि आमचं, म्हणजे क्लासला तुम्ही फी भरायला गेलात खाजगी क्लासला की यांची फी 2 लाख रुपये, 4 लाख, 5 लाख फी, आणि मग ते बाकीचं काय तुम्ही करू नका, ते आमचं आम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतो. कुठल्या कॉलेजला? त्या मुलालाही माहित नाही कुठल्या कॉलेजला ऍडमिशन. फक्त काही नाही म्हणत, प्रॅक्टिकलला जायचं असतं तिथे, फक्त प्रॅक्टिकलला जायचं असतं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मग हे वर्ग, प्राध्यापक, बेंचवर बसणं, महाविद्यालयामध्ये शिकवणं, एवढी उच्च शिक्षित यांच्या ह्या प्राध्यापकांवर कोट्यावधीचा खर्च महाराष्ट्र शासन करत आहे, आणि ही नामवंत मंडळी तशीच बसून आहेत कॉलेजेसमध्ये, निवांत बसून आहेत. 1.25-1.5 लाख पेमेंट आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुमच्या माझ्यासारख्या पालकांनी, समाजानं, सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ह्या मनीषा मांढरे मॅडमला काय पेमेंट थोडं नसेल. 1.5 लाख पगार घेणार आहे बाई, ही असली दुर्बुद्धी तुम्हाला होते. बरं, ह्या आहेत बॉटनी आणि झुऑलॉजी, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र, दोन्ही विषयांच्या पेपर सेटर. गंमत बघा कशी आहे.
दोन्ही विषयांच्या पेपर सेटर घ्या, म्हणजे 720 मार्कांची जी नीटची परीक्षा आहे त्यातले अर्धे मार्क 360 मार्कांचा पेपर याच मॅडम सेट केला होता. आणि केमिस्ट्रीचा पेपर आदरणीय PV कुलकर्णी नाशिक. काय बोलायचं या लोकांना. आणि ह्या दोघांचे पेपर कंबाईन केले तर 600-650 मार्काचा पेपर खुल्लम खुल्ला सगळ्या मार्केटमध्ये फिरला. मोठेगावकर अगदी भूषणानं सांगतायत माझ्याकडं ऑडी आहे, BMW आहे, सगळ्या 1.5 कोटीच्या पुढच्या गाड्या या माणसाकडे आहेत. या गोष्टी येतात कुठून? आणि अशा प्रकारचे डॉक्टर तुम्ही जर तयार करत असाल, हे कारखाने जर चालवत असाल, तर परिणामतः निकृष्ट दर्जाची वैद्यकीय सेवा आपण पुरवणार आहोत, ज्याच्यामध्ये सगळ्यांचं आयुष्य पणाला लावलं जाईल ह्या नालायक मुलांच्या हातून. पालकांना इच्छा आहे, पालकांची महत्वाकांक्षा आहे, पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. 6वी 7वी 8वी 9वी तुम्ही अभ्यास घेताना मुलगा किती हुशार आहे हे कळतच ना तुम्हाला. त्या 10वीच्या मार्काचं आम्हाला सांगूच नका. ते 92% 94%, ज्याला 10वीला 94-95% त्याला 60% पडणं मुश्किल आहे 12वीला. HSC बोर्डात त्या मुलानं बसावं, 60% पडणं मुश्किल झालं. इतकं अवघड अभ्यासक्रम आहे पुढचा. म्हणजे तुम्ही सगळ्या बाजूने उघडे नागडेच होऊन जाता. हे सगळं पालकांनाही माहिती आहे, पण कशी लिंक लावतात लोकही. म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहणारी मुलं, जी नीटचा सिलेबस पण तोच आहे, नीटची पुस्तकाची गाईडचा जो प्रकार आहे, ते ठोकळे जे आहेत त्याच्यावरूनच ही पण ग्रामीण भागातली मुलं अभ्यास करतात. त्या मुलांनी काय करायचं? त्यांना कधीच गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन नाही. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात असा झाला की सध्या सेमी गव्हर्नमेंट म्हणजे तळेगावचं कॉलेज असेल, लातूरचं MBBS कॉलेज आहे, विखे पाटलांचं नगरला जे कॉलेज आहे, प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूरला जे कॉलेज आहेत, ही सेमी गव्हर्नमेंट कोकणामध्ये एक आहे. ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जी मुलं 500-550च्या रेंज मधली जी मुलं आहेत, जी थोडक्यात गव्हर्नमेंट कॉलेजमधून जी ऍडमिशन हुकलेली जी मुलं आहेत, ही सगळ्यात टॉप क्लासची मुलं म्हणायला लागतील. त्याच्या बरोबरीनं अगदी ज्यांना तिथे नाही नंबर लागला, 450-500 मार्काच्या आसपास पोहोचली, पण डीम्डला ऍडमिशन घ्यावं लागलं खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, मग ही मुलं हुशार म्हणायला लागतील. कारण नीट मध्ये जर असा गोंधळ जर चालू असेल, आता हा 18-19ला झालाय, 20-21-22ला पण झालाय, 2024ला 67 जणांना 720 मार्क होते. 67 जणांना 720 मार्क होते. आणि आता परत ह्या मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे ह्या एजंट आहेत मधल्यामध्ये, पुण्यामधल्याच आहेत एजंट. ह्या PV कुलकर्णी आणि ह्या मनीषा मांढरे यांचं संयुक्त विद्यमान कार्यभार सांभाळणाऱ्या ज्या आहेत त्या ह्या महिला आहेत. मनीषा मांढरे, मोठेगावकरांना तर काल अरेस्ट करण्यात आलेली आहे. CBIनं ह्याची पाळंमुळं उखडून टाकावीत, ह्याची पाळंमुळं उखडून काढली पाहिजेत. आणि माझा वैयक्तिक सल्ला असा राहील की काठिण्य पातळीच मुळात ह्या परीक्षेची जास्त असते, याची नीट आणि JEEच्या परीक्षांची. आणि ती असावी, तुम्हाला जी उत्तम जे विद्यार्थी आहेत हे निवडायचे आहेत, बरोबर आहे, हे फिल्टर लावलेले असावे. पण ती काठिण्य पातळी कशी? समजा नीटच्या 100 मार्कासाठी 40% जो 40 मार्कांचं जे आहे किंवा 40% प्रश्न जे आहेत ते कठीण पातळीमध्ये मोडणारे असावेत. 40% जे आहेत हे मध्यम कठीण स्वरूपाचे आणि 20% सोपे परंतु बेसिक. या मुलाला या मायटोकॉन्ड्रिया ह्या टॉपिकवर बायोलॉजीवर जर लिहायचं असेल किंवा त्याच्यातलं उत्तर लिहायचं असेल, त्याला मायटोकॉन्ड्रिया युनिट माहिती आहे का? आतलं नंतर विचारा, पण मायटोकॉन्ड्रिया, एनर्जी हाऊस ऑफ द बॉडी इज मायटोकॉन्ड्रिया, तर ते नक्की तो शब्द माहिती आहे का? असे बेसिक प्रश्न असणारे, बेसिक उत्तर असणारे प्रश्न 20%, की जे तसं बघितलं तर सोपे. 20, 40 आणि 40 ह्या क्वेश्चन बँक तयार कराव्यात, डायरेक्ट कम्प्युटराइज तयार कराव्यात आणि कठीण
पातळीवरचे जे पेपर जे आता बायोलॉजीला 90 प्रश्न आहेत, रसायनशास्त्राला 45 प्रश्न आहेत आणि भौतिकशास्त्र फिजिक्सला 45 प्रश्न आहेत. तर मग बायोलॉजीमध्ये प्रश्न निवडताना 40% कठीण पातळीवरचे, 40% मध्यम स्वरूपाचे, 20% सोपे हे प्रश्न कठीण पातळीवरच्या कॉम्प्युटरवरून काठिण्य पातळीचे प्रश्न, मध्यम कठीणच्या कॉम्प्युटरवरून मध्यम कठीण प्रश्न आणि सोपे प्रश्न त्याच्यामधून 20% प्रश्न हे AI द्वारे निवडावेत. दिल्लीमध्ये बसून AI द्वारे निवडायचे. हे कधी निवडायचे? ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना आतमध्ये घेताय ना परीक्षा केंद्रामध्ये, तुम्ही टी शर्ट घालायचं नाही, कानातले झुमके नको, हातात घड्याळ नको, दुसरी पिशवी पेन काहीही आणायचं नाही, गळ्यामध्ये चेन नको, स्लीपर घालायच्या, प्रसंगी वाटलं तर चपला बूट बाहेर काढायला लावतात. हे जे सगळं तपासून पाठवत आहे, पण हे मोठेगावकर, ह्या मांढरेबाई, हे पी.व्ही. कुलकर्णींसारख्या लोकांनी अगोदरच बाजार मांडलेला आहे. हे फक्त नाटक होतं त्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळता तुम्ही. ही मुलं तुम्ही तासभर आतमध्ये घेताना राईट त्याच टायमिंगला तिकडे ते मोबाईल वगैरे सगळं काढलेलं असतं. त्याच वेळेस दिल्लीमध्ये पेपर तो सेट करा आणि त्या पेपरची PDF त्या परीक्षा केंद्राला मोबाईलवर पाठवा आणि जे मोबाईल तुम्ही नीट मार्फत दिलेले असावेत आणि त्या मोबाईल मधून बाहेर पडणारा जो प्रश्नपत्रिका आहे PDF फाईल ती लगेच प्रिंटरमध्ये जावीत आणि त्या परीक्षा केंद्रावर जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्याच प्रश्नपत्रिका तातडीनं तयार कराव्यात. त्याची व्हिडिओग्राफी करायची, व्हिडिओज प्रत्येकाचे काढायचे आणि त्या प्रश्नपत्रिका वितरित करून टाका. आणि ह्याचं सिलेक्शन करताना मात्र AI लाच सांगा की याची उत्तरं सिलेक्ट कर आणि अँसर की पण तूच तयार कर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कारण माणसाच्या AI तुम्हाला फसवणार नाही. ही मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, पी.व्ही. कुलकर्णी, मोठेगावकर ही अशी मंडळी फसवतील. याशिवाय गेले 10 वर्षात जर ही परीक्षा कंडक्ट केली जाते, आता समजा मनीषा मांढरे आणि कुलकर्णी आणि वाघमारे सापडलेत, मोठेगावकर सापडलेत, जी शिक्षक लोक जी आहेत, प्राध्यापक लोक जे पेपर सेटर्स आहेत गेल्या 10 वर्षातले, या सगळ्यांचीच अकाउंट्सची तपासणी करावी. कारण आता त्यांना काही बदल करता येणार नाही. भलेही पेपर तो फुटला नसेल, पण जेवढे पेपर सेटर होते ते काय असे काय 5-6 हजार तुम्हाला अकाउंट चेक नाही करायची, फार मोजके अकाउंट चेक करायचे 10 वर्षातली. CBI ती अकाउंट पण चेक करावी आणि ट्रान्सपरंटली ह्या गोष्टी वेळच्या वेळेला जाहीर कराव्यात. आणि ह्या ज्या आत्ताच आरोपी म्हणून सापडलेल्या आहेत, यांना मांढरेंना तर मॉडर्न महाविद्यालयानं कधीच हकालपट्टी त्यांची केलेली आहे. इतरांनी सुद्धा योग्य त्या कारवाई करावी आणि त्याच्यापेक्षाही मोठं CBIनं हे आरोपी जेलपर्यंत कसे जातील याचा कटाक्षानं फॉलोअप ठेवावा. सगळी तपास यंत्रणा व्यवस्थित पुराव्यांसहित ही केस मांडावी आणि सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं हस्तक्षेप करून मोजक्या महिन्यांमध्ये, येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये या केसचा निकाल लावून यांना गजाआड करून टाकावं, एवढीच नम्र विनंती करतो आणि हीच माझ्यासह सगळ्या लोकांची अपेक्षा आहे. धन्यवाद.